ते नितीन सुंदरचा फटका गचाळ असे क्षेत्ररक्षण अली यांचे आणि चौकार धावसंख्या झालेली ती 6 3 चेंडू सुंदर अशी गोलंदाजी नितीन यांना काय चेंडू समजलेला नाही धावसंख्या झालेली आहे ती 6 4 चेंडू पुढचा चेंडू क्षेत्ररक्षणात बदल सुंदरसा फटका नितीन यांचा एकच धाव धावसंख्या झालेली आहे ती 7 षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक बिनबाद अशी धावसंख्या 7 झालेली आहे कर्णसिसी संघाची निर्धाव असा चेंडू सुंदर अशी गोलंदाजी चांद यांची एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 7 बिनबाद 7 पुढचे षटक घेऊन आलेला आहे तो भाल्या कर्णसिसी सुंदर अशी सुरुवात बिनबाद 7 धावसंख्या झालेली आहे सुंदर अशी गोलंदाजी सुंदरसे क्षेत्ररक्षण आणि एक धाव पूर्ण झालेली आहे धावसंख्या झालेली आहे 8 सुंदर असे क्षेत्ररक्षण बघायला भेटतं विकेट किपिंगच्या मागे एक धाव वाचवलेली आहे पण पंचांचा इशारा वाईट चेंडू धावसंख्या झालेली ती 9 पुढचा चेंडू भाल्या यांचा सामना करतील ते नितीन नो चेंडू पंच संदेश जलवे यांचा इशारा नो चेंडूचा आणि एक अतिरिक्त धाव धावसंख्या झाली ती 11 आणि फक्त एकच बॉल झालेला आहे धावसंख्या झाली ती 11 आणि आता पुन्हा सामना करतील ते नितीन सुंदरसा फटका सुंदरसे क्षेत्ररक्षण एकच धाव पूर्ण धावसंख्या झाली आहे ती 12 2 चेंडू आणि राम यांचे आगमन झालेले आहे सुंदर अशी गोलंदाजी एकच धाव धावसंख्या झालेली आहे ती 13 3 चेंडू 13 धावा सुंदरशी सुरुवात कर्णसिसीची बिनबाद 13
सुंदरसा फटका, सुंदर असे क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा एकच धाव. धावसंख्या झाली ती 14. आणि पंचांचा इशारा वाईट चेंडू. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव. धावसंख्या झाली ती 16. टीव्हीवर पण दाखवतात ते ना दिसायला. दिसायला चालू आहे ना. सुंदरसा फटका आणि आता मात्र गच्चाल क्षेत्ररक्षण. आशिष यांचा जोरदार फटका आणि चौकार. धावसंख्या झाली ती 20. बिनबाद 20. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. आणि काहीतरी इजा झालेली आहे क्षेत्ररक्षकाला. सुंदरसा फटका. पुन्हा एकदा चौकार. धावसंख्या झाली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा. बिनबाद 24. आता तिसरे षटक घेऊन आले ते अली. सुंदरसा फटका कव्हरच्या दिशेने एकच धाव. सुंदरसे क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली होती 25. षटकातील दुसरा चेंडू. सामना करतील ते आशिष. बाहेरून जरा आवाज देऊ नका. सुंदर असे क्षेत्ररक्षण बघायला भेटतं आपल्याला. एक धाव वाचवलेली आणि दुसरी धावेचा प्रयत्न करत आहेत. आणि पंच गडी बाद. आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात गडी बाद झालेला आहे कर्णसिंह संघाचा. पहिला गडी बाद 26 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू अली यांचा. आणि आता सामना करतील ते प्रथमेश पाटील. आणि पंचांचा इशारा नो बॉल. आणि एक अतिरिक्त धाव. धावसंख्या झालेली आहे ती 28. पुढचा चेंडू सामना करतील ते नितीन. सुंदर असे चेंडू.
डॉट चेंडू. आणि पंचांचा इशारा वाईट +1 2 धावा. धावसंख्या झाली होती 30. सुंदरसा फटका. एक धाव पूर्ण. धावसंख्या झालेली होती 31. अजूनही 2 चेंडू शिल्लक. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न प्रथमेश यांचा. निर्धाव असा चेंडू. सुंदरशी गोलंदाजी अली यांची. पुढचा चेंडू अली यांचा. पुन्हा एकदा सामना करतील ते प्रथमेश. सुंदरशी गोलंदाजी अली यांची. फलंदाज धावबाद झालेले आहेत. सुंदरशी गोलंदाजी आणि 7च धावा दिल्यात अली यांनी. धावसंख्या झालेली होती 31 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. 2 गडी बाद 31 धावा. आणि शेवटचे षटक घेऊन आलेले आहेत ते हेमंत. सामना करतील ते नितीन. सुंदरसा फटका. एक धाव पूर्ण झालेली आहे. धावसंख्या झाली 32. एक चेंडू. आता सामना करतील ते प्रणित. आणि पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या झालेली आहे ती 33. सुंदरसा फटका. सुंदरसे क्षेत्ररक्षण. एकच धाव. धावसंख्या झालेली होती 34. 34. पुन्हा एकदा वाईट चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती 35. जोरदार फटका. गच्चाळ क्षेत्ररक्षण झालेले आहे. एक धाव पूर्ण झालेली आहे आणि धावसंख्या झाली आहे ती 36. 3 चेंडू 36 धावा. अजूनही 4थ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. आणि सामना करतील ते प्रणित पाटील. जोरदार फटका. सुंदरसे क्षेत्ररक्षण.
आणि एकच धावसंख्या झालेली आहे ती 37 धावा. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद झालेले आहे नितीन. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. आणि शेवटच्या चेंडूचा सामना करील ते पाणीत. आणि एकच धावसंख्या झाली आहे ती 38 धावा. आणि संस्कृती प्रतिष्ठान संघाला जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. हे गौरव दा कल्याण पॅकर जितेन साई गणेश आणि वाडेकरचं पाडू नको त्याला येऊ दे फक्त नावं लिहून गाडी काढून ठेव. चौथ्याचं आता नाव येईल ना लगेच नको चौघांना येऊ दे आपल्याला लपडे विन नाही पाहिजे समोरासमोर येऊ दे चौघांना विन नाही पाहिजे. संस्कृती प्रतिष्ठान संघाला जिंकण्यासाठी 39 धावांचे आव्हान आहे. चार षटकामध्ये आणि पहिल्या फेरीतील जिंकलेले कर्णधार असतील ना त्यांनी जरा 5 मिनिटात कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधावा. 5 मिनिटाचा अवधी दिलेला आहे आयोजकांनी. आणि संस्कृती प्रतिष्ठान संघाकडून प्रथम फलंदाजीला आलेले आहेत ते गिरीश आणि हेमंत. आणि प्रथम गोलंदाजीला आलेले आहेत ते आशिष. 4 षटक 39 धावा. ज्या मैदानाच्या बाजूला ज्या बाईक आहेत त्या जरा वरती लावा. पहिला चेंडू
आणि गचाळाची सुरुवात कर्णसिसी संघाची. अवांतर धाव. पुढचा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी आशिष यांची. एकच धाव. धावसंख्या झालेली 1 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा सामना करतील. सुंदरशी गोलंदाजी. सुंदरसे क्षेत्ररक्षण अनु यांचे. धावसंख्या झाली 3. 2 चेंडू 3 धावा. एकच धाव. धावसंख्या झालेली ती 4. 3 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा सामना करतील ते गिरीश आशिष यांचा. सुंदरसा फटका आणि गचाल असे क्षेत्ररक्षण झालेले आहे कर्णसिसी संघाकडून. धावसंख्या झाली ती आता 8. बिनबाद 8 धावा. चेंडू झाले 4 आणि धावसंख्या झाली ती 8. पुन्हा एकदा सामना करते गिरीश. कडक फटका. सुंदरसे क्षेत्ररक्षण विकी यांचे. एकच धाव पूर्ण. धावसंख्या झाली ती 9. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. सुंदर अशी सुरुवात संस्कृती प्रतिष्ठान संघाची. 5 चेंडू 9 धावा. सुंदरसा फटका. एकच धाव. धावसंख्या झाली ती 10. 1 षटक समाप्त. आणि जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडू आणि 29 धावांची गरज संस्कृती प्रतिष्ठान संघाला. 18 चेंडू 29 धावा. बिनबाद 10. पुढचे षटक घेऊन आलेले आहे ते कर्णसिसी करून नितीन. सामना करतील ते हेमंत. सुंदर अशी गोलंदाजी नितीन यांची. पहिलाच गडी बाद झालेला आहे संस्कृती प्रधान संघाचा हेमंत यांच्या रूपाने. धावसंख्या झाली ती 10. 1 गडी बाद. आता फलंदाजीला आलेले ते बाळा. जिंकण्यासाठी अजूनही 17 चेंडू आणि 29 धावांची गरज.
सुंदर अशी गोलंदाजी नितीन यांची. एकच धाव. पुढचा चेंडू सामना करतील ते गिरीश. निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी नितीन यांची. दुसरा चेंडू निर्धाव टाकलेला आपल्या षटकातील. धावसंख्या झाली ती 11. सॉरी 12. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. नितीन यांची सुंदर अशी गोलंदाजी. षटकातील 2 चेंडू शिल्लक. सुंदर अशी गोलंदाजी. एकच धाव. धावसंख्या झाली आहे ती 12. आपल्या 5 चेंडूमध्ये फक्त 2च धावा दिलेल्या आहेत नितीन यांनी आणि 1 गडी बाद केलेला आहे. सुंदरसा फटका. एकच धाव. धावसंख्या झालेली आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. 13 धावा. आणि आता 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. 12 चेंडू 26 धावा संस्कृती प्रतिष्ठान संघाला जिंकण्यासाठी. आणि निर्धाव असा चेंडू. पण पाटील पुढचे गोलंदाज. पहिला चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी. एकच धाव. धावसंख्या झालेली आहे ती 14. आणि सुंदरसा फटका बाळा यांचा. धावसंख्या झालेली आहे आता मात्र किती 17 धावा. चेंडू झाले 3. हॅलो हॅलो. आणि धावसंख्या झाली ती 19. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. 20 धावांची गरज. सुंदरसा चेंडू. 1 धाव पूर्ण.
20 धावा आणि आता एका षटकामध्ये 19 धावांची गरज संस्कृती प्रतिष्ठान संघाला. सहा चेंडू आणि 19 धावांची गरज. आणि शेवटचे षटक घेऊन आलेले ते अनु. गडी बाद. पाच चेंडू आणि 19 धावांची गरज. वाईट चेंडू. 5 चेंडू आणि 18 धावांची गरज. गडी बाद. विजेत्या संघाचे कर्णधार कृपया माईक स्टँडकडे या. विजेता संघ आहेत ते. चार चेंडू आणि 18 धावांची गरज संस्कृती प्रतिष्ठान संघाला. यावेळेस चांगला स्ट्रोक आणि एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती पाहिजे 20 पाहिजे. आणि यावेळेस मात्र एक चांगला स्ट्रोक तरी देखील धावचीची संधी असेल आणि संधीचं सोनं. फलंदाज बॅक टू द डगआउट. तर चिठ्ठ्या करायच्यात आपल्याला पुढच्या सामन्यांचं शेड्यूल निश्चित करण्यासाठी. त्यामुळे विजयी संघाचे कॅप्टन चिठ्ठ्या केल्या जातील. सुधीरांच्या शुभास्ते आपण चिठ्ठ्या करतोय.